प्रकटीकरणाच्या पुस्तकात एक अशी जागा आहे जिथे येऊन अनेक अभ्यासक थांबतात. 10व्या अध्यायात प्रेषित योहानाला 7 मेघगर्जना ऐकू येतात आणि साहजिकच तो त्या लिहून काढायला जातो. पण स्वर्गातून एक आवाज त्याला थांबवतो आणि म्हणतो, 7 मेघगर्जनांनी जे सांगितले ते मोहरबंद कर, लिहू नकोस. हे किती विरोधाभासी आहे. ज्या पुस्तकाचं नावच प्रकटीकरण आहे, म्हणजे जे उघड करण्यासाठी आहे, त्यातलाच एक भाग मोहरबंद का करायला सांगितला. तर आज आपण नेमकं हेच शोधणार आहोत. आपल्याकडच्या माहितीनुसार या बंद केलेल्या संदेशाचा अर्थ काय असू शकतो आणि तो खरंच कोणासाठी होता. ह्या विषयावर आपल्या श्रोतांमध्ये खूप सखोल आणि खरं सांगायचं तर रंजक विश्लेषण केलेलं आहे. चला या रहस्याच्या खोलात शिरून बघूया. सर्वांसाठी गुप्त नसेल, एका विशिष्ट गटासाठी तो उघड असू शकतो. आजच्या विश्लेषणात आपण 3 महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत. एक म्हणजे ही घटना नक्की केव्हा घडते, या घटनेशी संबंधित पात्र कोण आहेत आणि अर्थातच त्या संदेशाचे स्वरूप काय असू शकते. उत्तम. चला तर मग वेळेच्या संदर्भाने सुरुवात करूया. प्रकटीकरणाच्या पुस्तकात घटनांचा एक विशिष्ट क्रम आहे ना? मग ह्या 7 मेघगर्जना कुठे येतात? ही घटना 6वा करणा वाजवल्यानंतर घडते आणि हा काळ खूप महत्वाचा आहे. आपल्या स्रोतांनुसार समुद्रातून आणि जमिनीतून श्वापद बाहेर येण्यापूर्वी आणि तो शेवटचा 1 आठवडा सुरू होण्यापूर्वीचा हा काळ आहे. अच्छा. म्हणजे मोठ्या संकटाच्या काळात प्रवेश करण्यापूर्वीची ही एक म्हणू शकतो की निर्णायक घटना आहे. ठीक आहे. म्हणजे वेळ निश्चित झाली. आता पात्रांबद्दल बोलूया. इथे योहान आहे ज्याला हा संदेश ऐकू येतो, पण या विश्लेषणात असं म्हटलं आहे की योहान इथे केवळ एक व्यक्ती म्हणून नाहीये, तर तो एका मोठ्या गटाचं प्रतिनिधित्व करतो. अगदी बरोबर. इथे लेखक काही समीकरणांची मांडणी करतात जी या रहस्याला समजून घेण्यासाठी खूप आवश्यक आहेत. त्यांच्या मते या भविष्यवाणीमध्ये योहान म्हणजेच 2 साक्षीदार आहेत. 2 साक्षीदार? हो, आणि तेच शिक्कामोर्तब झालेले 1,44,000 लोक आहेत. हेच ते लोक आहेत ज्यांना शेवटच्या काळातील पाऊस म्हणजेच पवित्र आत्म्याचा विशेष अभिषेक मिळाला आहे. 1 मिनिट, इथे मला थोडं थांबायला आवडेल. योहान हा एक व्यक्ती आहे आणि 2 साक्षीदार हे 2 आहेत. तर मग स्रोत या दोघांना एकच कसे मानतात? त्यांच्या विश्लेषणाचा आधार काय आहे? हे थोडं गोंधळात टाकणार आहे. तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. हे वरवर पाहता विरोधाभासी वाटतं, पण कसं आहे ना, इथे लेखक शब्दशः अर्थाच्या पलीकडे जाऊन प्रतिकात्मक अर्थाकडे लक्ष वेधतात. त्यांच्या मते प्रकटीकरण 11 मध्ये उल्लेख असलेले 2 साक्षीदार हे 2 व्यक्ती नाहीत, तर 2 गट आहेत, जुन्या आणि नव्या करारातील संत. आणि योहान ज्याला हे प्रकटीकरण मिळालं तो त्या संपूर्ण गटाचा म्हणजे त्या 1,44,000 लोकांचा प्रतिनिधी आहे. अच्छा. ज्याप्रमाणे देवाने एका व्यक्तीला, मोशेला, संपूर्ण इस्रायल लोकांसाठी नियमशास्त्र दिलं, त्याचप्रमाणे तो योहानाच्या माध्यमातून या शेवटच्या काळातील गटाशी बोलत आहे. त्यामुळे योहान हे नाव एक प्रकारे त्या संपूर्ण गटाचं प्रतीक गणतं. अच्छा, म्हणजे योहान हा त्या 1,44,000 लोकांचा प्रोटोटाईप किंवा प्रतिनिधी आहे आणि याच संदर्भात एका छोट्या पुस्तकाचा उल्लेख येतो, नाही का? हो, 10व्या अध्यायात तो देवदूत योहानाला एक छोटं उघडं पुस्तक देतो आणि ते खायला सांगतो. यालाच सार्वकालिक सुवार्ता असंही म्हटलं आहे. आणि या विश्लेषणात असं म्हटलं आहे की योहानाने हे पुस्तक खाणं आणि 1,44,000 लोकांना शिक्कामोर्तब होणं या दोन्ही घटना या एकाच वेळी घडणाऱ्या आहेत, त्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. पण इथे वेळेबद्दल अजून एक गुंतागुंत आहे. तुम्ही म्हणालात की ही घटना 6व्या करणानंतर घडते, पण शिक्कामोर्तब होण्याची घटना तर आधी, म्हणजे 6वा शिक्का फोडल्यावर घडते असंही स्रोत सांगतात. हे कसं शक्य आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि हा घटनाक्रम थोडा गुंतागुंतीचा वाटू शकतो. याची कल्पना आपण एखाद्या चित्रपटाच्या ट्रेलरसारखी करू शकतो. ट्रेलरसारखी? हो, चित्रपटातील एखादी मुख्य घटना, समजा एक मोठा ॲक्शन सिक्वेन्स, कदाचित मध्यांतरापूर्वी घडते, पण त्याचा खुलासा करणारा किंवा त्याची झलक दाखवणारा ट्रेलर मात्र चित्रपटाच्या सुरुवातीलाच दाखवला जातो. इथेही तसंच आहे. शिक्कामोर्तब होण्याची प्रत्यक्ष घटना 6व्या शिक्क्याच्या वेळी घडते, पण त्याबद्दलची भविष्यवाणी आणि त्या घटनेचं सविस्तर वर्णन 6व्या करणानंतर येतं. म्हणजे हा क्रम भविष्यवाणीचा आहे? हो, भविष्यवाणीचा आहे, प्रत्यक्ष घटनेचा नाही.
ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे वेळ आणि पात्र दोन्ही निश्चित झाले आहेत. पण यामुळे तर रहस्य अधिकच गडद होतं. जर हे 1,44,000 लोक इतके महत्वाचे आहेत आणि त्यांना भविष्यवाणी करायची आहे, तर मग त्यांच्यासाठी असलेला संदेश सर्वांपासून लपवून का ठेवायचा? देवाने योहानाला ते लिहायला मनाई का केली? इथेच आपल्या स्रोतांमधला एक अत्यंत रंजक मुद्दा समोर येतो, जो या रहस्याची किल्ली असू शकतो. अनेक वर्षापूर्वी येशूने योहान आणि त्याचा भाऊ याकोब यांना एक खास टोपणनाव दिलं होतं, बोआनर्गिस, ज्याचा अर्थ आहे गर्जनेचे पुत्र, सन्स ऑफ थंडर. गर्जनेचे पुत्र. वा, पण हे फक्त एक टोपणनाव होतं की यामागे काही खोल अर्थ आहे? हे केवळ एक गमतीशीर टोपणनाव नव्हतं. स्रोत सांगतात की येशूने त्यांच्यातील एक विशिष्ट क्षमता ओळखली होती, एक अशी क्षमता जी दैवी शक्तीला शब्दांतून प्रकट करू शकते. त्यांच्या आवाजात आणि संदेशात एक अधिकार होता. त्यामुळे जेव्हा स्वर्गातून 7 मेघगर्जना ऐकू येतात, तेव्हा हे गर्जनेचे पुत्र, म्हणजे ज्यांच्याकडे तशी आध्यात्मिक क्षमता आहे, ते हा संदेश ग्रहण करण्यासाठी नैसर्गिकरित्या पात्र ठरतात. असं समजा की हे त्यांच्या आध्यात्मिक DNA मध्येच आहे. म्हणजे हा संदेश मुद्दामहून जगापासून लपवला गेला नाही, तर तो फक्त एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर होता, जो फक्त याच पात्रतेच्या लोकांना ऐकू येणार होता. हा त्याचा खरा उद्देश होता. याचा विश्लेषणाचा कल त्याच दिशेने आहे. विचार करा, जर देवाला ते पूर्णपणे लपवायचे असते तर त्याने ते योहानाला ऐकवलेच नसते, नाही का? बरोबर. पण योहानाला ते ऐकू दिलं, याचाच अर्थ तो संदेश ऐकणाऱ्यांसाठी होता, लिहिणाऱ्यांसाठी नाही. तो संदेश आत्मसात करायचा होता, केवळ नोंदवून ठेवायचा नव्हता. तो त्यांच्या अस्तित्वाचा भाग बनायचा होता. पण मग हा संदेश नक्की काय होता? तो कुठून आला? यावर आधारित आणखी एक शक्यता स्रोतांमध्ये वर्तवली आहे, जी मला खूप पटली. ती म्हणजे 7 मेघगर्जनांचा संदेश हा काही वेगळा अज्ञात संदेश नसून तो त्या छोट्या पुस्तकातच आधीपासून लिहिलेला आहे. बरोबर. आणि हा मुद्दा या संपूर्ण विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे. योहान जेव्हा ते पुस्तक खातो, तेव्हा तो संदेश पूर्णपणे आत्मसात करतो. आणि महत्वाचं म्हणजे हे पुस्तक फक्त योहान, म्हणजेच ते 14,400 लोक खाऊ शकतो. फक्त तेच? हो. ज्यांना भविष्यवाणी करायची आहे त्यांच्यासाठीच ते आहे. इतरांसाठी ते पुस्तक अजूनही बंदच आहे, मोहर बंद आहे. याची थेट तुलना यहेजकेल संदेष्टाच्या अनुभवाशी केली आहे, ज्याला देवाने गुंडाळी खायला सांगितली होती. हो, मला आठवतंय. त्या गुंडाळीत काय लिहिले होते? यहेजकेलच्या पुस्तकात स्पष्ट लिहिले आहे की त्या गुंडाळीत शोक, विलाप आणि संकटाचे शब्द लिहिलेले होते. ती दिसायला गोड होती, पण तिचा संदेश कडू होता. बायबलमध्ये मेघगर्जना हा बऱ्याचदा देवाचा आवाज, त्याचा क्रोध, त्याचा न्याय आणि येणाऱ्या मोठ्या संकटाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे ज्यांनी हा आवाज ऐकला, म्हणजे ज्यांनी ते पुस्तक खाल्ले, ते येणाऱ्या दुःख आणि संकटाचीच घोषणा करतात. हा काही सोपा लोकप्रिय संदेश नाही. हे सगळं आता एकमेकांशी जोडलं जातंय. म्हणजे मेघगर्जनांचा आवाज हा त्या पुस्तकातील संदेशाचं स्वरूप दर्शवतो आणि हे 1,44,000 लोक तो संदेश आत्मसात करतात. मग पुढे काय होतं? या संदेशाचं ते काय करतात? इथेच आपण प्रकटीकरण 14व्या अध्यायाकडे येतो. तिथे या 1,44,000 निवडलेल्या लोकांबद्दल एक वर्णन आहे. ते सियॉन पर्वतावर उभे आहेत आणि एक नवीन गीत गात आहेत. आणि गंमत म्हणजे हे गीत त्यांच्याशिवाय इतर कोणीही शिकू शकत नाही. कोणीच नाही. आणि या नवीन गीताचा आवाजही अनेक पाण्याच्या प्रवाहासारखा, मोठ्या मेघगर्जनेसारखा आणि वीणेच्या तारात छेडल्यासारखा आहे, असं वर्णन आहे. परत तोच शब्द, मेघगर्जना. म्हणजे इथे काहीतरी संबंध नक्कीच आहे. इथेच लेखक एक महत्त्वाचा तर्क मांडतात. ते म्हणतात की हे नवीन गीत दुसरं तिसरं काही नसून तो 7 मेघगर्जनांचा संदेश आहे. अच्छा. हीच ती सार्वकालिक सुवार्ता आहे जी त्या 1,44,000 लोकांना श्वापदाच्या राजवटीत घोषित करायची आहे. आणि या भविष्यवाणीमध्ये, या गीतात इतकी शक्ती आहे की ती सैतानाच्या सैन्याचा नाश करू शकते. तो केवळ एक संदेश नाही, तर ते एक शस्त्र आहे. पण थांबा, यावर एक विरोधी मतसुद्धा स्रोतांमध्ये नमूद केले आहे. काही जण मानतात की प्रकटीकरण 14 मधील ही घटना ही पहिल्या पुनरुत्थानानंतरची आहे, म्हणजे जेव्हा निवडलेले लोक स्वर्गात उचलून घेतले जातील त्यानंतरची. मग हे नवीन गीत पृथ्वीवरील घोषणेऐवजी स्वर्गातील विजयाचं गीत ठरतं. ह्या मताचा काहीतरी आधार असेलच ना? हो, नक्कीच. आणि ते मत विचारात घेणं महत्वाचं आहे.
त्या मतानुसार हे 1,44,000 लोक पृथ्वीवरील संकट काळातून पार होऊन स्वर्गात पोहोचले आहेत आणि तिथे ते देवाचा विजय साजरा करत आहेत. हे वर्णन वाचल्यावर तसा अर्थ काढणं स्वाभाविक आहे. पण आपले स्रोत या मताचं खंडन करतात आणि त्यांचा युक्तिवाद खूप तर्कशुद्ध आहे. तो काय आहे? त्यांचा युक्तिवाद त्या घोषणेच्या मजकुरावर आधारित आहे. प्रकटीकरण 14 मध्ये त्या घोषणेचे 3 भाग आहेत. पहिला, देवाची भीती बाळगा. दुसरा, बॅबिलॉन पडले आहे. आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा, श्वापदाची किंवा त्याच्या प्रतिमेची उपासना करू नका आणि त्याचा शिक्का आपल्या कपाळावर किंवा हातावर घेऊ नका. आता विचार करा, ही चेतावणी केव्हा अर्थपूर्ण ठरेल? जेव्हा लोकांना श्वापदाची उपासना करण्याचा किंवा त्याचा शिक्का घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल तेव्हाच. अगदी बरोबर. एकदा पहिले पुनरुत्थान झाले आणि निवडलेले लोक उचलून घेतले गेले की पृथ्वीवर फक्त श्वापदाचा शिक्का असलेले लोकच उरतील. मग त्यांना शिक्का घेऊ नका असं सांगून काय उपयोग? काहीच नाही. ती घोषणा निरर्थक ठरेल. म्हणून ही भविष्यवाणी, हे नवीन गीत पुनरुत्थानापूर्वीच म्हणजे श्वापदाच्या राजवटीतच गायलं गेलं पाहिजे. तो एक अंतिम इशारा आहे. वा, हे स्पष्टीकरण खूपच प्रभावी आहे. म्हणजे आजच्या चर्चेचे सार आपण असं काढू शकतो की 7 मेघगर्जनांचा संदेश जरी मोहोरबंद असला तरी तो गुप्त ठेवण्याचा उद्देश जगापासून काहीतरी लपवणे हा नव्हता. तो एक विशेष संदेश होता जो केवळ त्या 1,44,000 निवडलेल्या लोकांसाठी होता, ज्यांना शेवटच्या काळात भविष्यवाणी करण्याचे एक मोठे आणि कठीण कार्य सोपवले आहे. अगदी बरोबर. तो संदेशच त्यांचे नवीन गीत आहे आणि तीच त्यांची सार्वकालिक सुवार्ता आहे. तो संदेश ऐकून, त्याला आत्मसात करून ते येणाऱ्या न्यायाची आणि मोठ्या संकटाची घोषणा करतात. हे खरंच खूप खोल आहे. ते केवळ संदेशवाहक नाहीत, तर ते स्वतः तो जिवंत संदेश बनतात. चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न आपल्या स्रोतांमधून समोर येतो. या 7 मेघगर्जनांच्या घटनेनंतर लगेच एक देवदूत समुद्रावर आणि पृथ्वीवर पाय ठेवून शपथ घेतो की आता अधिक विलंब होणार नाही. तो म्हणतो की जेव्हा 7वा देवदूत आपला कर्णा वाजवेल तेव्हा देवाचे रहस्य पूर्ण होईल आणि स्रोतांनुसार हे रहस्य म्हणजे पहिले पुनरुत्थान आहे. तर प्रश्न हा आहे की जर 7 मेघगर्जना ही त्या महान रहस्याच्या पूर्ततेपूर्वीचा अंतिम संदेश असेल, तर अशा संदेशाचं स्वरूप काय असेल, जो काहींनी ऐकणे आणि आत्मसात करणे अत्यावश्यक आहे, पण त्याच वेळी तो जगापासून गुप्त ठेवला जातो. असा संदेश जो एकाच वेळी शस्त्र आणि चेतावणी दोन्ही आहे, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.